डिटेल त्यामध्ये सांगितलं। आज आपल्याला 6 नंबरचा क्वेश्चनला सुरुवात करायची। पहा 6 नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय म्हणते, प्रूव्ह दॅट करा म्हणते की आपल्याला इथं प्रूव्ह दॅट करायचं। फर्स्ट क्वेश्चन मध्ये असा दिलाय sin स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा प्लस cos थीटा इक्वल टू sec थीटा। म्हणजे इथं प्रूव्ह दॅट करायचं म्हणजे काय, ही LHS बाजू ही RHS म्हणजे एक कोणती तरी बाजू घ्यायची, LHS इक्वल टू घ्या त्याच्यावर RHS आणा किंवा RHS हून बी तुम्ही LHS आणू शकतात। आपल्याला सोपं जे जातं ते करायचं। पण इथं तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ असणं महत्त्वाचे आहे। हे आयडेंटिटी लक्षात ठेवा, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू cos स्क्वेअर थीटा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा आणि sin बाय cos ला tan cos बाय sin ला cot। हे लक्षात ठेवा, sin च्या उलट cosec असतो, cos च्या उलट sec, tan च्या उलट cot। आता ह्याला तुम्ही काय करू शकता, पहिली स्टेप LHS लिहू शकतात sin स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा प्लस cos थीटा। आता ह्याला काय करू आपण, ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 देऊ, क्रॉस मल्टिप्लाय करा। क्रॉस मल्टिप्लाय जर केला काय येणार, sin स्क्वेअर थीटा cos इनटू cos स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा 1 इनटू cos थीटा। तुम्हाला माहिती sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटाला 1 देऊ शकतात, आयडेंटिटी आहे म्हणजे 1 बाय cos। मग 1 बाय cos काय असते, sec थीटा। झालं प्रूफ, मग खाली लिहा therefore LHS इक्वल टू RHS। ह्याच्या खाली तुम्ही जसं तसं लिहून टाकू शकता क्वेश्चन खाली, बरोबर आहे। तर पहा आता ह्याच्यानंतर आपण काय करू, सेकंड क्वेश्चन घेऊ। नंतर तुम्ही सायमल्टेनियसली दोन्हीची एकदा लिहू शकता। सेकंड क्वेश्चन काय म्हणते, cos स्क्वेअर थीटा ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1। चला आता कसं करणार आपण, सुरुवातीला काय करू, LHS लिहू cos स्क्वेअर थीटा ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थीटा। मला सांगा हे cos स्क्वेअर थीटा ॲज इट इज लिहू आपण, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा तुम्ही काय लिहू शकता, sec स्क्वेअर थीटा, माहिती लिहा sec स्क्वेअर थीटा। आणि लगेच तुमच्या जर लक्षात येत नसेल, काही समजत नसेल तर आपण हे जे करत असताना इकडे करत बघत चालायचं वर। आपले RHS काय आहे, आपलं ध्येय काय म्हणजे टार्गेट काय आपलं 1 आणायचं आन्सर। तर मग पहा आता तुम्ही असं लिहू शकता cos स्क्वेअर थीटा sec कशाच्या उलट असतो, cos च्या, तर इथं पण cos स्क्वेअर थीटा लिहू शकता। sec स्क्वेअर थीटाला 1 बाय cos स्क्वेअर थीटा लिहू शकता, हे दोन्ही पण कॅन्सल इक्वल टू 1। आले LHS इक्वल टू RHS, बरोबर आहे। काहीच अडचण नाही, ह्याच्या आधी आपलं पण झालेलं आहे, काय फक्त आपण त्यांच्या प्रॉब्लेममध्ये व्हिडिओ करत आहोत डबल, बरोबर आहे। तर काय अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता, ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। यानंतर सेकंड क्वेश्चन घेऊ आपण। पहा आता यानंतर आपण समोरचे क्वेश्चन 3 आणि 4 नंबरचा क्वेश्चन घेऊ। पहा आता 3 नंबरला बी आपल्याला काय दिले, रूट ऑफ 1 मायनस sin थीटा अपॉन 1 प्लस sin थीटा इक्वल टू sec थीटा मायनस tan थीटा प्रूव्ह करायचे। तर मग आपण इथं LHS घेऊ शकतो, रूट ऑफ 1 मायनस sin थीटा अपॉन 1 प्लस sin थीटा। तुम्ही काय करायचं, रॅशनलायझेशन करू शकता। काय करू शकता, रॅशनलायझेशन। बघा आता कसं, तर 1 मायनस sin थीटा अपॉन 1 प्लस sin थीटा। तुम्ही नववीला शिकला असताना रॅशनलायझेशन, डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन कसं करायचं, तर ह्याला काय करा 1 मायनस sin थीटा अपॉन 1 मायनस sin थीटा, बरोबर आहे। आता वर पहा 2 वेळेस आहे, मग तुम्ही ह्याला असं लिहू शकता 1 मायनस sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर। असं कसं म्हणजे 2 into 2, तर तुम्ही 2 चा स्क्वेअर लिहू शकतात ना, दोन्हीचा आन्सर सेमच येणार आहे। तर पहा आता ह्याच्या खाली मी काय करू शकतो, फॉर्म्युला a + b a - b, फॉर्म्युला माहित असेल सर्वांना, a + b a - b काय असतो फॉर्म्युला, a² - b²। तर मग a म्हणजे इथं आपलं 1 आहे, b म्हणजे काय sin आहे, मग a² म्हणजे काय 1 चा स्क्वेअर मायनस b² म्हणजे काय sin थीटाचा स्क्वेअर। करा आता इथं काय येणार 1 मायनस sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 मायनस sin स्क्वेअर थीटा। चला 1 मायनस sin स्क्वेअर थीटा काय लिहू शकतात, आता पहा हे तिकडे टाका, म्हणजेच काय ना cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस sin थीटा 1 मायनस sin स्क्वेअर थीटा लिहू शकतात। 1 मायनस sin स्क्वेअर थीटा तुम्ही cos स्क्वेअर थीटा लिहू शकतात। तर मग आपण इथे काय करू, पहा आता रूट ऑफ 1 मायनस sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन
cos स्क्वेअर थिटा. कसं केलं आपण 1 मायनस sin स्क्वेअर थिटाला काय लिहिलं cos स्क्वेअर थिटा लिहिलं. आता पहा याचे स्क्वेअरिंग करू म्हणजे स्क्वेअरच्या बाहेर काढल्यावर काय राहणार 1 मायनस sin थिटा अपॉन cos थिटा. म्हणजेच हे इथे पूर्ण आन्सर काय ना 1 मायनस sin थिटा अपॉन cos थिटा. म्हणजे आपण त्याचं काय केलं सर्वांची स्क्वेअरिंग केली म्हणजे हे काढून टाकलं बघा हे स्क्वेअर रूट हे स्क्वेअर रूट हे स्क्वेअर रूट हे स्क्वेअर रूट कॅन्सल. तर आता ह्याला सेपरेट डिवाइड करा 1 बाय cos थिटा मायनस sin बाय cos थिटा. लगेच तुमच्या लक्षात येतं वर बघायचं काय प्रूव्ह करायचं 1 बाय cos एकच होतंय 1 बाय cos sec थिटा sin बाय cos काय होतंय tan थिटा. झालं आपलं प्रूव्ह. खाली लिहा LHS इक्वल टू RHS आणि ह्याच्या खाली हे क्वेश्चन जशा तसा इथे देऊन टाकायचं आलं लक्षात. तर पहा आता ह्यानंतर आपण काय करू सेकंड क्वेश्चन सोडू त्याच्या पुढचा 4 नंबरचा. आता त्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय आपल्याला सोपं आहे फक्त लक्ष द्या sec थिटा मायनस cos थिटा ब्रॅकेट मध्ये cot थिटा प्लस tan थिटा इक्वल टू tan थिटा इनटू sec थिटा प्रूव्ह करायचे. आता तुम्हाला सुरुवातीला काय करा LHS लिहू आपण इथं LHS काय sec थिटा मायनस cos थिटा इनटू किंवा असं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये cot थिटा प्लस tan थिटा बरोबर आहे. तर आता आपल्याला याच्यावर प्रूव्ह करायचं tan थिटा आणि tan थिटा इनटू sec थिटा. आता आपण कसं करणार पहा sec थिटा मी असं लिहू शकतो 1 बाय cos थिटा मायनस cos थिटा अपॉन आपलं सॉरी ह्या दोघा इथं काय लिहू शकतो cot थिटाला सांगा cos थिटा बाय sin थिटा प्लस sin थिटा बाय cos थिटा. बघा काय केलं फक्त लक्ष द्या व्यवस्थित की sec थिटाला 1 बाय cos दिले cos ला cos बाय sin tan ला sin बाय cos. आधी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिले. आता पहा ह्याच्यानंतर काय करा क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर काय होणार ह्याच्या खाली काय नाही म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करा 1 मायनस cos स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा. चला ह्याचा करा क्रॉस मल्टिप्लाय cos इनटू cos स्क्वेअर sin इनटू sin स्क्वेअर म्हणजे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा अपॉन sin थिटा इनटू cos थिटा. चला आता sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटाला आपल्याकडे 1 लिहिता येते आपल्याला आयडेंटिटी माहिती 1 मायनस cos स्क्वेअर थिटाला तुम्ही sin स्क्वेअर थिटा लिहू शकता. तर मग मी इथे लिहितो sin स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा इथे काय राहणार 1 बाय sin थिटा इनटू cos थिटा बरोबर आहे. तर मग वरचा 2 खालचा 1 गेला बरोबर आहे. म्हणजे वरी काय राहते sin बाय cos म्हणजे मी इथे लिहितो sin थिटा बाय cos थिटा इनटू 1 बाय cos. झाला आपला आन्सर प्रूव्ह. sin बाय cos ला काय लिहिता येते tan इनटू 1 बाय cos ला sec थिटा. लिहा तुम्ही LHS इक्वल टू RHS बरोबर आहे. खाली त्याच्यानंतर हे क्वेश्चन जशाल तसा लिहून टाका. काय नाही फक्त स्टेप बाय स्टेप करत चालायचं. तुम्हाला या ट्रिग्नोमेट्री मध्ये जेवढे प्रॉब्लेम तुम्हाला मॅक्सिमम प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस आणि तुम्हाला फॉर्म्युले पाठ असणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला आता तुम्ही म्हणता सर आम्हाला तुम्ही सेकला 1 बाय cos कसं काय लिहायला कशी सुरुवात करणार कारण तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. जेव्हा प्रॅक्टिस तुम्ही करता तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कोणती आयडेंटिटी वापरायची कोणता फॉर्म्युला वापरायचा. मॅक्सिमम तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर घ्या ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पहा आता यानंतर 5 आणि 6 नंबरचा आपण क्वेश्चन सायमल्टेनियसली घेऊ. तर पहा इथे सुरुवातीला आपण लिहिणार LHS इक्वल टू cot थिटा प्लस tan थिटा. चला किती सोपं आहे पहा. cot ला काय लिहितात cos बाय sin tan ला sin बाय cos करा क्रॉस मल्टिप्लाय sin इनटू sin स्क्वेअर थिटा cos इनटू cos स्क्वेअर थिटा sin थिटा इनटू cos थिटा. चला 1 काय लिहिता येते 1 कशामुळे आयडेंटिटी आहे आपल्याकडे sin थिटा इनटू cos थिटा सेपरेट डिवाइड करा sin थिटा 1 बाय sin थिटा 1 बाय cos थिटा 1 बाय sin कशाच्या उलटा असते कोसेकच्या कोसेक थिटा झालं इथे कोसेक थिटा इनटू cos कशाच्या उलटा असते सेकच्या. मग बोरी पहा आलं आपलं प्रूफ. मग लिहा LHS इक्वल टू RHS.
ह्याच्या खाली जशा तसा क्वेश्चन लिहून टाकायचा, बरोबर आहे. तर पहा ह्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन हा पण सोपा आहे. इथे लिहा LHS इक्वल टू 1/sec थीटा मायनस tan थीटा. तुम्हाला सांगितलं असा प्रॉब्लेम दिसले काय करायचं, डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करा. काय होणार इथं sec थीटा मायनस प्लस होणार, फक्त मायनस काय होणार प्लस. तर मग इथे येणार sec थीटा प्लस tan थीटा, बरोबर आहे. तर बघा काय केलं इथे मायनस होतं, मायनसचं प्लस केलं फक्त, म्हणजे डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन केलं. आता पहा 1 ने ह्याला मल्टिप्लाय करा, काय फरक पडणार आहे का, वाटलं ते एक स्टेप वाढतो. खाली पहा फॉर्म्युला a मायनस b a प्लस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, म्हणजे इथे येणार sec थीटा ब्रॅकेट स्क्वेअर tan थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. 1 ने मल्टिप्लाय केल्या sec थीटा प्लस tan थीटा अपॉन sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा. याचा स्क्वेअर करून घेऊ तुमच्यासाठी. पहा एक स्टेप वाढवली मी इथं, sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा. sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटाला काय लिहू शकतात 1 का, ते तिकडे टाका 1 इक्वल टू sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा, म्हणजे त्याला 1 लिहितात. म्हणजेच काय होणार sec थीटा प्लस tan थीटा अपॉन 1, म्हणजेच काय sec थीटा प्लस tan थीटा. हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. तर मग लिहा इथं LHS इक्वल टू RHS. खाली मग काय लिहून टाकायचा, हा क्वेश्चन जशाचा. बघा काहीच अवघड नाही याच्यात, व्यवस्थित समजून घ्या, फक्त फॉर्म्युला वापरा. मी इथं स्टेप वाढले त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोठा झाला. खूप छोटा प्रॉब्लेम, सोपा पण आहे. चला तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पहा आता यानंतर 7 आणि 8 नंबरचा प्रॉब्लेम आपण घेऊ. आता पहा 7 नंबरचा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये थोडं चुकीचं आहे. पहा तिथं प्रिंट मिस्टेक झालेली, sec रेज टू 4 थीटा आहे, तिथं साइन आहे. साइन करून घ्या सर्वांनी. sin 4 थीटा मायनस cos 4 थीटा इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आपल्याला, इक्वल टू प्रूव्ह करायचंय 1 मायनस 2 cos स्क्वेअर थीटा. बघा चेक करा 1 मायनस 2 cos स्क्वेअर थीटा. आता आपल्याला काय करणार, आपल्या आहे ती स्टेप करू आपण. LHS इक्वल टू sin 4 थीटा मायनस cos रेज टू 4 थीटा. ह्याला आता आपण फॉर्म्युला तुम्ही ह्याला असं ऍडजस्ट करू शकता, sin स्क्वेअर थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस cos स्क्वेअर थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजेच a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. काय असतो फॉर्म्युला a प्लस b a मायनस b. मग त्याच्यानुसार जर तुम्ही इथे लिहिलं तर काय होणार sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये होणार sin स्क्वेअर थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटाला आपल्याला 1 लिहू शकतात. मग इथे 1 जर लिहिलं तर इथे काय होणार फक्त sin स्क्वेअर थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा, म्हणजेच खाली 1 ने मल्टिप्लाय केलं sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा. आता मला सांगा वरी पहा, आता इथे आपल्याला 2 cos स्क्वेअर थीटा पाहिजे, इथे तर एकच आहे. मग तुम्हाला माहिती मग sin तर इथे sin कुठे आहे का, sin तर आता आपल्याला उडवायचं तर कसं उडवायचं, sin स्क्वेअर थीटा तुम्ही असं लिहू शकता 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. तुम्हाला आयडेंटिटी माहिती, हे पहा sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर थीटा लिहू शकता तुम्ही, तिकडे टाका त्याला. मी याला लिहितो 1 मायनस cos स्क्वेअर थीटा, हे cos स्क्वेअर थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा किती होणार 2 cos स्क्वेअर थीटा. काय नाही म्हणजे 1 कोएफिशियंट असतो. मग पहा झालं का नाही प्रूव्ह आपलं. मग खाली लिहा LHS इक्वल टू RHS. याच्या खाली हे लिहून टाका. काहीच फक्त फॉर्म्युल्याचा वापरत चला, काहीच याच्यात आवड असं काही नाही. पहा फक्त स्टेप बाय स्टेप फॉर्म्युले वापरा, बरोबर. आता ह्याच्यानंतर इथं काय करायचं बघा, sec थीटा प्लस tan थीटा इक्वल टू cos थीटा 1 मायनस tan थीटा. तर आता तुम्ही ह्याला काय करता, आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. आता sec ला तुम्हाला काहीतरी लिहिता येते, tan ला पण काहीतरी लिहिता येते, त्याच्यानुसार तुम्ही आता करू शकता. आता ह्याला तुम्ही कसं करणार, पाहिजे सुरुवातीला आपण लिहू LHS इक्वल टू sec थीटा प्लस tan थीटा. चला आता कसं लिहिणार ह्याला, sec थीटा कशाच्या उलटा असते cos च्या. मग sec ला लिहा 1 बाय cos, tan ला काय लिहू शकता sin बाय cos थीटा, sin थीटा बाय cos थीटा, म्हणजेच काय tan थीटा, मग sin बाय cos.
ह्याचा अर्थ इथे तुमच्या लक्षात येत असेल छेद समान आहे, वरच्याची आपण बेरीज करू 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा। मग आता प्रूव्ह तर कसं करायचंय हे तर शक्यच नाही। मग आता आपण काय करा, वरच्याच आपण रॅशनलायझेशन करू शकतो, बरोबर आहे, वरी प्लस आहे, काय करा मग 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा। पहा आता a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरलं, खाली काय येणार cos थिटा ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन थिटा, बरोबर आहे। आता ह्याच्यानंतर काय करा, 1 मायनस साइन थिटा इथे स्क्वेअर नाही घेणार, बरोबर। बघा आता ह्याच्या पुढे काय करता की ह्याचा आपण स्क्वेअर करू, त्याला काय लिहिता येते ते बघू आपण। समजा आता पहा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन थिटा। वर बघा आता हे तर आपल्याला पाहिजे, त्याला काटून जमणार नाही, वरी cos पाहिजे पण साइन आले, मग 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते हे तिकडे टाका, cos स्क्वेअर थिटा लिहिता येते। मग आपण काय करू, वर असं लिहितो मी cos स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा 1 मायनस साइन थिटा। बघा आता काय राहिले, वर इथं cos 1 पाहिजे पण 2 आले, इथं काटाकाटी होती ना, झाला आपला आन्सर प्रूव्ह cos थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा म्हणजेच LHS इक्वल टू RHS। बघा काय अवघड असं काहीच नाही, फक्त स्टेप बाय स्टेप करत चालायचं, फॉर्म्युले जास्त वापरू लागतो, म्हणून हे आयडेंटिटी तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे। चला घ्या स्क्रीनशॉट काढून। पहा आता यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन हा आयएमपी क्वेश्चन आहे, हा खूप महत्त्वाचा आहे, कारण हा पूर्ण एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो। तर पहा तुमच्या लक्षात येईल इथं इफ tan theta plus 1 by tan theta equal to 2 then show that म्हणते tan square theta plus 1 by tan square theta equal to 2। आता तुम्ही लगेच क्वेश्चन दिसल्या तुमच्या क्लिक झालं पाहिजे डोक्यात, इथं tan theta इथं tan स्क्वेअर आहे, म्हणजे 100% आपल्याला ह्याची स्क्वेअरिंग करावं लागणार, कारण तिकडे स्क्वेअर आणण्यासाठी। तर बघा मी LHS लिहिले, मी इथे लिहू शकतो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणजे काय, दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअर करू, म्हणजे काय होणार मला सांगा, tan थीटा प्लस 1 बाय tan थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आणि इथे येणार 2 चा स्क्वेअर। चला आता फॉर्म्युला वापरा, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, फॉर्म्युला पार्ट असेल सर्वांना a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर। a म्हणजे tan थीटा, b म्हणजे 1 बाय tan थीटा, मग tan a चा स्क्वेअर म्हणजेच काय tan थीटाचा स्क्वेअर प्लस 2 into a tan थीटा into b 1 बाय tan थीटा प्लस b चा स्क्वेअर म्हणजेच काय 1 बाय tan थीटाचा स्क्वेअर। पहा स्टेप वाढीत आहे एक सर्वांना समजण्यासाठी। आता याचा स्क्वेअर करा, इथे येणार tan स्क्वेअर थीटा प्लस tan थीटा कॅन्सल, इथे मल्टिप्लाय 2 into 1 2 होणार, 1 प्लस 1 चा स्क्वेअर 1 tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 राहील, पहा इक्वल टू 4 झाला आपला आन्सर झाला। आता पहा काय आलंय, हे जशाला तसं आलंय प्लस 1 बाय tan स्क्वेअर थीटा आलंय, प्लस 2 इकडे टाका मायनस 2 होते, म्हणजेच काय tan स्क्वेअर थीटा प्लस 1 बाय tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 4 मायनस 2 म्हणजेच काय tan स्क्वेअर थीटा प्लस 1 बाय tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 2। मग झालं, तेच प्रूव्ह करायचं होतं, बरोबर आहे, काहीच विचारत नाही, फक्त आपण फॉर्म्युला वापरला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा। पहा ह्याच्यानंतर आपला 3 नंबरचा क्वेश्चन चालू आहे। तर पहा आता ह्याला कसं करायचंय, प्रॉब्लेम दिलाय तशाला कसं आपल्याला प्रूव्ह करायचं। तर मग आपण काय केलं, LHS लिहिलं tan a बाय 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot a बाय 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर। आता तुमच्या इथे लगेच डोक्यात क्लिक होईल, पहा 1 प्लस tan स्क्वेअर a ला sec स्क्वेअर a लिहिता येते, 1 प्लस cot स्क्वेअर ला cosec स्क्वेअर लिहिता येते। तर मी लिहितो पहा tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ला काय लिहिता येते sec स्क्वेअर a, बरोबर आहे। आणि त्याचा काय येणार ब्रॅकेट स्क्वेअर,
चला हे प्लस इथं काय येणार cot a, ह्याला काय लिहिता येणार cosec a cosec स्क्वेअर आहे ना, हा cosec स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर. आता पाय ह्याच्या पुढे स्टेप तुम्हाला काय करता येते बरोबर आहे. तर बघा ह्याचा किती होणार 4, मी एक स्टेप वाढवतो येतो tan a अपॉन sec 4a होणार. तर फक्त येणार 4 येणार sec 4a प्लस 1 बाय cot cosec 4a. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता पहा त्यानंतर तुम्ही काय लिहू शकता sin a बाय cos a लिहू शकता बरोबर आहे इनटू हे 1 बाय राहते का नाही 1 बाय sec रेज टू 4. sec कशाच्या उलटा असते cos च्या, म्हणजे असं लिहू शकतात cos 4a प्लस cot ला काय लिहू शकतात cos a बाय sin a इनटू 1 बाय cosec स्क्वेअर a sin 4a. फक्त आता थिटाच्या जागेवर a आलाय, फक्त अँगल कोणता पण येऊ शकतो. हे पहा हे कॅन्सल, इथले कॅन्सल, म्हणजे इथं काय राहतंय sin a इनटू cos 3a प्लस cos a sin 3a. आता मला सांगा sin a cos a कॉमन निघू शकते. तुम्ही sin a cos a कॉमन काढा, म्हणजे sin a cos a कॉमन काढा, म्हणजे sin a cos a कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार पहा आता ह्याच्यातला sin बाहेर घेतले cos बी बाहेर घेतले, म्हणजे इथं काय राहिला फक्त cos स्क्वेअर a प्लस इथला cos बाहेर घेतला, इथला sin 3 होते, एक बाहेर घेतला म्हणजे मध्ये काय राहिले 2 राहिले. मला सांगा sin स्क्वेअर cos स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a ला काय लिहिता येते 1. मग या ठिकाणी 1 लिहा, म्हणजेच काय झालं sin a cos a into 1 म्हणजेच काय sin a cos a. हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला sin a cos a. खाली लिहा मग LHS इक्वल टू RHS, म्हणजे हे तशानुसार खाली लिहून टाका बरोबर आहे. काय केलंय फक्त आपण स्टेप बाय स्टेप करत चलो, फॉर्म्युले वापरा, ह्याच्यात कोणती स्टेप आवड नाही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तर पहा आता यानंतर 11 नंबर आणि 12 नंबरचे दोनच क्वेश्चन राहतात, मग आपण इथे स्टॉप करू बरोबर आहे. तर 11 नंबरचा क्वेश्चन काय करायचा आहे sec 4a ब्रॅकेट मध्ये 1 sin 4a माइनस 2 tan स्क्वेअर a इक्वल टू 1, म्हणजे हे बरोबर आपल्याला घेऊन इक्वल टू 1 आणायचं आन्सर. तर मी LHS ला LHS लिहिलं, पहा ह्याच्या पुढे मी असं करू शकतो sec रेज टू 4a, त्याला मी असं फॉर्म्युला बसू शकतो 1 चा स्क्वेअर बरोबर आहे माइनस sin स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो ना. ह्याला a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला वापरू शकतो. हे जसं तसं ऍज इट इज लिहून टाकू इथं आपण बरोबर आहे. आता पहा sec 4a तुम्ही काय करा a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर a प्लस b a माइनस b, मग काय होणार a माइनस b म्हणजे 1 माइनस sin स्क्वेअर a, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1 प्लस sin स्क्वेअर a आणि 2 tan स्क्वेअर a ऍज इट इज. पहा आता 1 माइनस sin स्क्वेअर ला काय लिहू शकता तुम्ही cos स्क्वेअर a लिहू शकता. हे कशात तसं 1 प्लस sin स्क्वेअर a, हां 1 प्लस sin स्क्वेअर a 2 माइनस tan स्क्वेअर a. आता पहा ह्याला आपण sec कशाच्या उलटे cos च्या 1 बाय cos 4a into cos स्क्वेअर a 1 प्लस sin स्क्वेअर a 1 प्लस sin स्क्वेअर a 2 माइनस tan स्क्वेअर a. चला आता कसं आलंय 1 माइनस हा इथे हे कॅन्सल होऊ शकते आपलं बरोबर आहे. तर पहा आता इथं 2 इथं 4 आहे, म्हणजे काय राहिले फक्त 2, म्हणजे कसं राहतंय 1 अपॉन cos स्क्वेअर a इनटू काय राहतंय 1 प्लस sin स्क्वेअर a. जर आपण ह्याला ह्याने मल्टिप्लाय केलं आणि बरोबर येणार आहे आपला आन्सर. तर tan स्क्वेअर a मी काय करतो त्या 1 ने ह्याला मल्टिप्लाय करतो, म्हणजेच काय फरक पडणार आहे 1 प्लस
sin स्क्वेअर ए अपॉन cos स्क्वेअर ए 2 मायनस tan स्क्वेअर ए. म्हणजे ह्याचा अर्थ 1 इंटू हे केलं हे झालं, ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 दिलं जरी तुम्ही तर मल्टिप्लाय केलं तेच येणार आहे. आता पहा ह्याच्या पुढची स्टेप काय करू आपण, सेपरेट डिवाइड करू. काय करू, सेपरेट डिवाइड करू. 1 बाय cos स्क्वेअर ए sin स्क्वेअर बाय cos स्क्वेअर ए. 1 बाय cos स्क्वेअर ए ला काय लिहिता लिहू आपण, पहा आता ह्याच्या पुढे इकडे लक्ष द्या. तर इथं 1 बाय cos स्क्वेअर ए प्लस sin स्क्वेअर ए अपॉन cos स्क्वेअर ए आणि as it is to tan स्क्वेअर ए. पहा काय केलं मी, सेपरेट डिवाइड केलं आणि sin स्क्वेअर ए अपॉन cos स्क्वेअर ए ला तुम्ही tan स्क्वेअर ए लिहू शकता. तर मग आता इथं पहा 1 बाय cos ला काय लिहू शकता, cos कशाच्या उलट असते, sec च्या. हे ह्याला काय लिहू शकता, tan स्क्वेअर ए मायनस 2 tan स्क्वेअर ए. बघा आला आपण बरोबर येलो तर आपण आपल्याला तर आन्सर 1 आणायचे. त्या दोघांची सबट्रॅक्शन करा. इथं काय नाही म्हणजे 1 आहे मायनस 2 म्हणजेच काय येणार sec स्क्वेअर ए मायनस tan स्क्वेअर ए. आणि sec स्क्वेअर ए मायनस tan स्क्वेअर ए ला हे इकडे टाका 1 लिहू शकतो. मग दिस काय इक्वल टू 1. मग काय लिहा LHS इक्वल टू RHS. हे झालं आपलं प्रॅक्टिस सेट 11. प्रॅक्टिस सेट 6.1 मधला 11 नंबरचा क्वेश्चन. फक्त आता एक क्वेश्चन राहिला तो आपण क्वेश्चन घेऊ. पाहता आता आपला शेवटचा क्वेश्चन आहे 12 नंबरचा. मग आपला हा प्रॅक्टिस सेट पूर्ण इथं कंप्लीट होतो. यानंतर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ द ट्रिग्नोमेट्री मग त्याचं ऍप्लिकेशन काय काय आहे तर त्याच्यात पण ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू. आता शेवटचा क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या. आपण लिहिला क्वेश्चन, LHS साइड घेतली तुम्ही तर रॅशनलायझेशन करू शकता. करा रॅशनलायझेशन tan थीटा अपॉन sec थीटा मायनस 1 म्हणजेच काय sec थीटा प्लस 1 sec थीटा प्लस 1. त्याच्या विरुद्ध घेतो मल्टिप्लाय करू. आता वर काय येणार tan थीटा इनटू ब्रॅकेट मध्ये sec थीटा प्लस 1 अपॉन a मायनस b a प्लस b म्हणजेच काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजेच काय येणार tan थीटा इनटू sec थीटा प्लस 1. हा और इथं sec थीटा प्लस 1 अपॉन इथं काय येणार sec स्क्वेअर थीटा मायनस 1. sec स्क्वेअर थीटा मायनस 1 ला तुम्ही काय लिहू शकता tan स्क्वेअर थीटा लिहू शकता. म्हणजेच काय येणार इथं tan थीटा इनटू sec थीटा मायनस 1 अपॉन sec स्क्वेअर थीटा मायनस 1 ला tan स्क्वेअर थीटा लिहा. इथला tan स्क्वेअर थीटा खालचा एक गेला म्हणजेच खाली काय काय राहिले फक्त sec थीटा मायनस 1 अपॉन tan थीटा. आता मला सांगा हे बघा tan थीटा अपॉन sec थीटा मायनस 1 इथं काय आले sec थीटा मायनस 1 अपॉन tan थीटा आले. म्हणजे आता बघा जर तुम्ही ह्याचं रॅशनलायझेशन केलं तर हे येणार आणि ह्याचं रॅशनलायझेशन केलं तर हे आले. म्हणजे इथं आपल्याला इक्वल थेरम ऑफ इक्वल रेशो हा थेरम वापरावा लागेल. तुम्ही असं देऊ शकता मग tan थीटा sec थीटा मायनस 1 इक्वल टू sec थीटा मायनस 1 अपॉन tan थीटा. बघा तुम्ही याची बेरीज करा बरं काय दिले तुम्ही ह्यावर ह्याची ऍडिशन करा प्लस पुढे तर झाले प्लस चला हे बरोबर आहे. इथं आपण काय केलं रॅशनलायझेशन केलं. पहा तर आपली थोडी इथं प्रिंट मिस्टेक झाली म्हणायचं. आता इथं प्लस आहे तिथं काय येणार प्लस आहे तिथं प्लस राहणार आपण मायनस केलं पाहिजे. हा फास्ट झालं ते मग इथं काय येणार प्लस येणार. तर म्हणजे ह्याचा अर्थ पहा tan थीटा अपॉन sec थीटा मायनस 1 आहे. इथं काय आले sec थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा. जर तुम्ही ह्याचं रॅशनलायझेशन केलं हे येणार. आपण ह्याचं रॅशनलायझेशन केलं हे आलं तर मग इथं बी काय येणार आहे प्लस. आता मला सांगा इथं इक्वल रेशो थेरम जर तुम्ही ऍडिशन केली तर ह्याची ऍडिशन करा बरं tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1 ह्याची करा बरं. त्याचे येईल का नाही खाली तुम्ही लिहू शकता. आता फ्रॉम थेरम ऑफ इक्वल रेशो मग काय करा आता त्या दोघांची ऍडिशन करा. तुम्ही असं लिहू शकता tan थीटा अपॉन
sec थिटा मायनस 1 करायची ऍडिशन म्हणजे काय येणार tan थिटा प्लस sec थिटा प्लस 1 इथं काय येणार sec थिटा मायनस 1 प्लस tan थिटा. फक्त आता त्याला ऍडजस्ट करून घेऊ, त्याला इकडे देऊ त्याला तिकडे देऊ, काय एकच येणार आहे tan थिटा प्लस sec थिटा प्लस 1 sec थिटा नंतर काय नाही पहिल्या सूत्र काय हा tan थिटा आहे म्हणजे tan थिटा प्लस sec थिटा मायनस 1 ऍडिशन मध्ये तुम्ही लिहू शकता तसं. तर मग झालं आपलं प्रूफ. हेच तर आपल्याला प्रूफ करायचं होतं पहा बरोबर आहे बा. ह्या प्रॉब्लेम मध्ये अवघड असं काहीच नाही. आपण सुरुवातीला काय केलं त्याचं रॅशनलायझेशन केलं हे आलं म्हणजे हे ह्याच्या बा कसं दिसायला उलट म्हणजे जर तुम्ही ह्याचं रॅशनलायझेशन केलं तर हे येणार म्हणजे ह्याचा अर्थ हे दोन्ही पण इक्वल दाखवलं. मग आपण काय केलं इक्वल रेशो थेरम. इक्वल रेशो थेरम काय सांगते ऍडिशन करा सांगते. आपण त्याची ऍडिशन केली आलं लक्षात. तर आता आपण काय करू आधी तर स्टॉप करू. उद्याच्या लेक्चर मध्ये किंवा आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये पुढचा पॉइंट घेऊ. तर सर्वांनी व्यवस्थित हे तुम्ही लिहा अभ्यास करा आणि जर काय अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता सर फास्ट होतंय हा प्रॉब्लेम डबल सांगा किंवा जर समजलं नसेल तसं तुम्ही तिथे मेसेज टाकू शकता. सर्वांना धन्यवाद.